सगळ्यांना माहिती आहे अजून पडेल. तर बघा आज आलो आहे पण मस्त इकडं थोडासा कार्यक्रम होता आपला, तर त्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. म्हणजे घराची वास्तुशांती होती आणि तर त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. बघा असा आहे माझा लुक आणि बघा इकडं पूर्ण मागं सगळे इकडं बंगले पण रो हाऊस आहे, तर रो हाऊस असल्यामुळे ना सगळे एकसारखेच घरं दिसतात. तर तुम्हाला मी दाखवते अजून मस्त आपला होम टूर. तर बघा इकडं हा एक हॉल आहे आणि इकडं बघा मस्त इथं मध्ये जाण्यासाठी जागा आहे. इकडं उतरण्यासाठी इथं बघा बाथरूम वगैरे आणि इकडं पुन्हा एक हॉल. इकडं खाली उतरण्याचा माझं मस्त अशी पूजा मांडलेली बघा. तर इथे बघा पूर्ण 9 ग्रहांची पूजा या ठिकाणी मांडलेली आहे. तर काही वेळेस नवचंडी पण करतात, पण इथे ही नवचंडी नाही केलेली आहे, तर 9 ग्रहांची पूजा केलेली आहे. जे आपले ग्रह असतात ना, तर वास्तुशांती वास्तुदोष वगैरे जे ग्रह असतात ना, तर त्यांची पूजा केलेली आहे आणि खूप छान मस्त इथं अशी पूजा केलेली आहे. आणि ही पूजा केल्यानंतर आहे ना आपल्याला कोणत्याही ग्रहाची अडचण या ठिकाणी येत नाही. तर बघा इथं ग्रहांची नावं पण दिलेली आहे, परंतु एवढं स्पष्ट काही दिसत नाही. तर बघा वास्तुशास्त्र आणि मातृका मंडल वगैरे एवढं बारीक काही दिसत नाही आता, पण दिलेली पूजा तिथे 9 ग्रहांची. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा. आणि इथे बघा ब्राह्मणाचा पत्ता पण आहे आणि इथे गिफ्ट आणलेलं होतं बघा, ते पण ठेवलेलं आहे. तर मस्त असा छोटासा कार्यक्रम होता आणि छान कार्यक्रम झालेला आहे. तर इथे बघा जेवणाचं मेनू पण आपल्याला दिसत आहे. आणि इकडे सर्व माणसांची जेवण चालू झालेली आहे. जेवणाची पण बघा व्यवस्था मस्त अशी केलेली आहे. आणि आपण म्हणतो ना खेड्यामध्येच कार्यक्रम होतात, पण तसं नाही, शहरामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतात. फक्त जागा तशी व्यवस्थित पाहिजे. जागा जर असली ना तर छान अशी कार्यक्रम या ठिकाणी पण करता येतो. पण कसं पूर्वीच्या लोकांची म्हण असायची की गावाकडेच कार्यक्रम चांगले होतात, पण असं काही नाही, शहरामध्ये पण खूप चांगले प्रकारे होतात. तर बघा इथे फॅन चालू असल्यामुळे समयामध्ये जागा नव्हत्या आणि इथे यांचं चालू होतं. चला पटकन आपल्याला खूप लांब जायचं आहे. कारण आम्हाला आहे ना 6:45 तिथेच वाजलेले होते आणि पुढं तब्बल 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास होता. तर त्याच्यामुळे त्यांचं चालू होतं पटकन असं. आणि इथे अजून कार्यक्रम संध्याकाळचा असल्यामुळे ना खूप धावपळ होती. इथे दिवसा असला ना तर कसं व्यवस्थित असतं, पण रात्रीचं जर म्हटलं ना तर मग आपल्याला थोडासा प्रॉब्लेमच येतो, कारण आपल्या मागे जनावरांचं पण काम असतं. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.